यांच्या नावाची घोषणा करतोय. त्यांना मतदान करणाऱ्या सर्व सन्मान्य सदस्यांनी हात वर करून मतदान नोंदवायचं आहे. दुसरे उमेदवार आहेत समीर सुभाष राजूरकर. श्री समीर सुभाष राजूरकर यांना ज्यांना मतदान करायचं आहे त्यांनी कृपया आपले हात वर करून आपल्या मताची नोंद करावी ही विनंती. पहले वीडियो फोटो लेने दो. हिवराळे या दोघांचं नाव मराठी वर्णानुक्रमाने अगोदर लावलं जाईल आणि मराठी वर्णानुक्रमाने लावल्यानंतर अशोकचा हा अगोदर येईल. त्यामुळं 1 नंबरला अशोक रंगनाथ हिवराळे आणि 2 नंबरला समीर सुभाष राजूरकर हे 2 नंबरवर. आणि या 1 आणि 2 अनुक्रमांक जो आपण दिलेला आहे त्या पद्धतीनं त्या क्रमानंच मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल. सुरुवातीला मी उमेदवारांचं नाव घोषित करतो. त्यानंतर त्या उमेदवारांना ज्यांना मत द्यायचं आहे, मी रिपीट करतो, नावाची घोषणा केल्यानंतर त्या उमेदवारांना ज्या सन्माननीय सदस्यांना मत द्यायचं आहे, मत प्रदान करायचं आहे त्यांनी आपले हात वर करायचं आहे. आणि वर करून लगेच खाली करायचं नाहीये. ते काही कालासाठी हात तसेच वरी ठेवायचा आहे कारण त्याचे व्हिडिओ शूटिंग होणार आहे. आमचे मतदान अधिकारी जे आहेत रो ऑफिसर ते त्यांच्या सह्या घेणार आहेत आणि ती सगळी प्रक्रिया संपल्यानंतर मग दुसऱ्या उमेदवाराकडे आपण जाऊया. तर मराठी वर्णनाप्रमाणे जे उमेदवाराचे नाव लागले त्यामध्ये 1 नंबरला जे उमेदवार आहेत त्यांचं नाव मी या ठिकाणी घोषित करतो. त्यासाठी मतदान करणाऱ्यांनी मतदान करायचे. तर पहिले उमेदवार आहेत अशोक रंगनाथ हिवराळे. ज्यांना अशोक रंगनाथ हिवराळे यांना मतदान करायचं आहे त्यांनी आपले हात उंचावून मतदान नोंदणी करायची आहे. आधी काउंट करून घेऊ द्या, पुन्हा सही घ्या. आधी काउंट करा, खात्री करा काउंट करून, त्याच्यानंतर सह्या सुरू करा. चलो अभी साइन कर दीजिए. अब्दुल समीर साजिद 5.
बस का हो वंदे मातरम. भारत शिवसेना महायुतीचा संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. भारत माता की वंदे वंदे महायुतीचा भारत माता की जय. वंदे मातरम. भारत शिवसेना महायुतीचा छत्रपती संभाजीनगरचा महापौर बसतोय त्याचं आम्ही स्वागत करतो. असं आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शिवसेनाचा हा बालेकिल्ला होता. मग ते जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे किंवा एखाद्या वेळेला कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा तो आम्ही शिवसेनेने घेतला. काही वेळेला आता भाजपची थोडीशी आघाडी आली म्हणून त्या चिंता करण्यासारखं काही नाही, परंतु आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आमचा महापौर बसतो याचा आम्हाला आनंद आहे. जिल्हा परिषदेमध्ये भाजपला जास्त आल्या, तुम्हालाही जवळपास थोड्या कमी आल्या. आता अध्यक्ष कोणाचा काय कसं समीकरण सुरू आहे, काय ठरलं आहे? महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या ज्या सर्व निवडणुका झाल्यात या निवडणुकीमध्ये ज्यांना असं वाटत होतं की शिवसेना पक्षाचं काय होईल त्यांच्यासाठी ही खरी अर्थानं चपराक आहे. तुम्ही पाहत असाल एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रभर ज्या काही निवडणुका लढवल्यात त्यामध्ये एकंदरीत आमचा स्ट्राईक रेटचा तो 45% आणि म्हणून 2 नंबरचा पक्ष होण्याचा मान आम्हाला मिळालेला आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही आज 2 नंबरचा पक्ष आहोत.